पंढरपुरी आस भेटीची लागे कुळ्यांतरी सावधकाना तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल साला देह विठ्ठल विठ्ठल साला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल साला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल साला पांडुरंग प्रसन्न आमगेले आज आमगेले जे पूर्वज पुरुषोत्तम देसाई हे हर वर्षाक आमगेले पंढरपुरात वारीक वताले जाल्यार ते अंधक आशिल्ले आणि ते वर्सानुवर्स वारी करप म्हणजे जवळजवळ ह्या गोष्टीक जवळ 500 वर्स तरी झाली ब्रिटिशां टायमाच्यान हे चालू आशिल्ले जाल्यार लास्ट गेले उतार वयात हे गेले जे गांवचे लोक जे आपले वारकरी घेऊन वयताले वारकरी जो तो सगळे आपापल्या गांवांत गेले हो रातची थंयच उरलो थंय विठ्ठलान ताका दर्शन दिले की तू एक अंधक असून आपल्याला सेव करूक ठीक आसा हेजे तुका आपूण एक भायर एक पांढरे शुभ्र घोडो बांधून दवरता त्या घोड्याचेर तू बस आनीक तू तुगेलें मार्गदर्शन कर आणि तो ज्या जाग्याचेर आपूण तुगेले घोडो चारी पांयान अदृश्य जातलो थंयच आपूण तुजे बरोबर प्रगट जातलो म्हण मागीर तो थंयच्यान सुटिलो आमगेलो चिक्कोडी आयलो बेळगांव चिक्कोडी बी 2च पांय लागले तेजे नंतर आपले कजरा आयलो कजरा बी आमगेल्या महामाया देवी कडेन थंय बी 2च पांय जाले थंयच्यान आयलो तो सरळ आपल्या अस्तोटी ग्रामा भितर आयलो अस्तोटी भितर आयलो म्हणल्यार ते खंय तरी एक स्थान जाय म्हण आपल्या रामनाथान ताका हाक दिली की आपल्याली ही एरिया पुरा आपल्याली आसा तुका जितली एरिया जाय तितली एरिया तू घे आणि तू हिंगाच ह्या स्थळात हिंगा स्थायीक जा म्हण मागीर आयलो मार्ग प्रमाण करते आयलो तेजे नंतर आमगेल्या हाता कडेन एक पेट्रोल पंप आसा त्या जाग्याचेर एक थोडी जमीन आसा थंय रक्त आनी दूध आयले 2च पांय लागले थंय थंयच्यान परत आयलो तो आमगेलो जो पुरुषोत्तम बाबा देसाई हो आमगेले कृष्णापूर हिंगा पुरो अठंब जंगल एरिया आशिल्ली पांढरी शुभ्र दाढी आणि लग्न वगैरे काय झालं नाशिल्लें तो हिंगाच स्थायीक जालो तेजे नंतर तेगेले गांवचे लोक ते शोधाशोध करू लागले एक बाबा एक साधू संत एक घेवन पडून आसा म्हण मागीर तांकां एक देवस्थाना भितर सगळे लोकांनी मेळून हे करून ताका एक हिंगा एक स्थान दिलें तेजे नंतर एक तेणी एक मठी गांवच्या लोकांनी मेळून एक मठी उबारली तेजे नंतर तेणे आपले एक आपल्या दुसरे भावाला चल्याक आनी चलयेक हिंगा हाडून घेवन तेमकां लग्न करून घेवन हिंगा तेणी तेजी आपल्याक पूज सेवा करसाठी हिंगा दवरलो तेजे नंतर आमगेले हे देवस्थानाचे म्हळ्यार जवळ जवळ आमगेले 3-4 वेळा आमगेले देवस्थान हिंगा बांदली आनी लास्ट मागीर आमगेले गांवचे लोक सगळे एक कमिटी करून घेवन त्या कमिटीत आमगेले अध्यक्ष आमगेले दिनकर साळुंके हे आमगेले कोळग्यातले ते मी आनीक आमगेले अरुण साळुंके आनीक आमगेले गांवचे जे प्रत्येक आमगेले कमिटी मेंबर्स घेवन आमी एक देवस्थान बांदचें म्हणून आमी ठरयलें तेजे नंतर मागेले भाव दीपक बावा आनी हांव मागेलें नांव गुणाजी पांडुरंग बावा आमी दोगो भाव हेजे आनीक आमगेले अनेक बापोल भाव आसा प्रवीण बावा म्हणून आमी तेजे नंतर हे कमिटी भितर आमी हे करून घेवन एक स्थापन करून घेवन आनीक हे देवस्थान बांदचें म्हणून सुरवात केली प्रत्येक गांवांत आमगेले जे कोणाक काना शब्द पडला ते गांवांत सगळे प्रत्येक जाण आमगेले हिंगा देणगी दिवन घेवन आमगेले देवस्थान बांदले तेजे नंतर आमगेल्या ज्या आमगेल्या मेंबर्सा भितर आमगेले अरुण साळुंके भितर आनी एक संजय साळुंके म्हणटा तेमी एक हिंगा आमगेले ह्या म्हळ्यार जे लोक हिंच्यान आमगेले गांवांतल्यान आमगेले लोक पंढरपुरात वयतात आमी हिंगा एक वारी सुरवात करया म्हण घेवन ठरयलें आनीक आमी 2017तल्यान आमगेले जवळ जवळ आमगेले आतां 9 वर्सां पूर्ण जाली आमी आमगेल्या प्रत्येक गांवांत कोळगे अस्नोटी मुडगेरी माजाळी नंतर आमगेले देवबाग नंतर आमगेले तारी कडेन महादुर्गादेवी तेजे नंतर आमगेले कणसगिरी ह्या प्रत्येक गांवांत आमी हेका विठ्ठला घेवन वयचे लागले
त्या गावात प्रत्येक गावात आपापल्या गावात आपल्या भाविकांक तेंगेले आमगेले भोजनाची व्यवस्था नाश्ताची हे जे जे दिवचे आसा देवाक त्याप्रमाणे आमगेले एकही वारकरी आमगेले उपाशी म्हणील रावना म्हणल्यार भरपूर प्रमाणात आमगेले सगळे गावात आमगेल्या भक्ताक इतले क्या म्हणल्यार सगळे आमगेले नाश्ता धरील ते जेवण धरील ते खंयचेच खंड पडू दिले ना आजपर्यंत आणि आम्ही पहिले 5 दिवसाची वारी करताली ती आमच्यान आता आमच्या जावचे ना म्हणून आम्ही फक्त आता 3 दिवसात ह्या गावात आम्ही इथले हे ह्या विठ्ठलाक होऊन घेऊन दर्शन घेऊन आणि तसेच आमगेले आज आषाढ एकादशीक आमगेले 3, 4, 5 3 दिवस वारी झाले आमगेले आणि आज आमगेले होड आमगेले वारीचो आज आमगेले एकादशीचो दिवस शुक्ल पक्ष आज आमगेले एकादशीक सगळे भाविक येऊन हिंगा एकादशीक आमगेले अभिषेक वगैरे चालू असतात आणि त्याप्रमाणे भक्तबीर येऊन घेऊन आमगेल्या रांगेत येऊन घेऊन देवाला दर्शन घेतात हेच म्हणजे तुमच्याकडे मागेले 2 शब्द सांगेल बद्दल तुमचे नमस्कार करतो धन्यवाद.